नमस्कार. आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विद्यार्थ्यांचा संताप कायम आहे. उल्हासनगरातील शिवाजी चौक येथे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या मृत्यूंना जबाबदार असणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जाचाही निषेध नोंदवला. पत्रकार ऋतिकेश रोकडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. खरं तर दिल्ली येथे जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज उल्हासनगर शिवाजी चौक येथे सर्व लॉ स्टुडंट एकत्र झालेले आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही हे आंदोलन करत आहोत. आपण जर बघितलं तर 20 ते 25 दिवसापासून विद्यार्थ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होतं आणि शांततेच्या मार्गाने संसद भवन येथे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी ते विद्यार्थी जात होते आणि कुठेतरी तिकडचे जे प्रशासन आहे त्यांनी ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. आपण जर बघितलं एक आर्टिकल 19 नुसार आंदोलन करण्याचा हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तोच हक्क ते बजावत होते आणि असं असताना ते आंदोलन कोणीतरी चिघळण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर ते निषेधार्थ आहे म्हणून ठिकठिकाणी त्याचा निषेध नोंदवण्यात येतोय. उल्हासनगरमध्ये देखील आम्ही निषेध त्याचा या ठिकाणी नोंदवण्यात येतोय आणि त्यामध्ये प्रमुख जो मुद्दा होता तो नीट पेपर फुटी प्रकरण होता. अनेक विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आत्महत्या केलेली आहे. खरं तर ती आत्महत्या नसून आणि जो जे दोषी त्याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी आम्ही या ठिकाणी विद्यार्थी सर्व मिळून करत आहोत. लॉचे सर्व विद्यार्थी आहोत. दिल्लीला जे जंतर मंतर इथे जे मुलांवर अत्याचार झाले आहेत, शैक्षणिक बाबीत जे पुढाकार घेत आहेत तिथे जे अत्याचार झाले, काही विद्यार्थ्यांनी जीवही गमावला आहे. त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी उभे आहोत आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं आज आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय वाचाल तर वाचाल, अहो वाचाल तरच अशा आंदोलनाला पुढे व्हाल. आज बघा नीटची जी परीक्षा झाली आहे ते पेपर फुटी प्रकरण झालं आहे. नीट हे पेपर फुटी झाल्यामुळे हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. असंच जर नुकसान होत राहिलं आणि जे मुलं हुशार आहेत पण ते पुढे न जाता दुसरे जे हुशार नाहीत ते पुढे पोरं जर पुढे गेले तर मग असेच डॉक्टर MBBS होतील आणि पुढे चालून तुमच्या विद्यार्थ्यांचं तुमच्या पब्लिकचं आणि लोकांचं त्या याच्यामध्ये आरोग्याचं नुकसान आहे. त्यामुळे नीट सारखे परीक्षा जर पेपर फुटी होत राहिले तर यापुढे असंच नुकसान होत राहणार आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आहे. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास. धन्यवाद.